नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आज आपण पाहणार आहोत कवी, साहित्यिक व त्यांची टोपण नावे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो बघा, अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न घेतलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो, जे की तुम्हाला आगामी परीक्षेमध्ये महत्त्वाचे ठरणार आहेत. ओके, तर बघा प्रश्न क्रमांक 1 आहे, गोपाळ हरी देशमुख यांना कोणत्या नावाने ओळखले जाते? तर बघा, त्यांना लोकहितवादी या नावाने ओळखले जाते. गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी या नावाने ओळखले जाते. तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. बघा प्रश्न क्रमांक 2 आहे, वि वा शिरवाडकर यांना कोणत्या नावाने ओळखले जाते? तर बघा, कुसुमाग्रज या नावाने ओळखतात वि वा शिरवाडकर. ओके, तर कुसुमाग्रज म्हणजेच वि वा शिरवाडकर. तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 3 आहे बघा, यशवंत दिनकर पेंढारकर यांना कोणत्या नावाने ओळखले जाते? तर बघा, त्यांना यशवंत या नावाने ओळखले जाते. चला पुढचा प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 4 बघा, मोरोपंत रामचंद्र पराडकर यांना कोणत्या नावाने ओळखले जाते? तर बघा, त्यांना मोरोपंत या नावाने ओळखले जाते, म्हणजेच मोरोपंत हे त्यांचे टोपण नाव आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 5 आहे बघा, नारायण सूर्याजी पंत ठोसर यांना कोणत्या नावाने ओळखले जाते? तर बघा, रामदास यांना नारायण सूर्याजी पंत ठोसर या नावाने ओळखले जाते, म्हणजेच त्यांचे टोपण नाव रामदास हे आहे. ओके, तर लक्षात ठेवा. तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 6 आहे बघा, दत्तात्रय कोंडो घाटे यांना कोणत्या नावाने ओळखले जाते? तर बघा, त्यांना दत्त या नावाने ओळखले जाते. तर चला पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 7 बघा, चिंतामण त्र्यंबक खानोलकर यांना कोणत्या नावाने ओळखले जाते? तर बघा, त्यांना म्हणतात आरती प्रभू. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 8 आहे बघा, त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना कोणत्या नावाने ओळखले जाते? तर विद्यार्थी मित्रांनो बघा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. स्पर्धा परीक्षेमध्ये या प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. ओके, तर प्रत्येक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही काळजीपूर्वक व्हिडिओ पहा. ओके, तर बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 9, ना धो महानोर यांना कोणत्या नावाने ओळखले जाते? तर बघा, त्यांना रानकवी असे म्हणतात. तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. यशवंत दिनकर पेंढारकर यांना कोणत्या नावाने ओळखले जाते? तर बघा, यशवंत दिनकर पेंढारकर यांना महाराष्ट्र कवी असे म्हणतात. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. विद्यार्थी मित्रांनो बघा, प्रश्न क्रमांक 11 आहे, ना वा केळकर यांना कोणत्या नावाने ओळखले जाते? तर बघा, ना वा केळकर यांचे टोपण नाव आहे मुलाफुलांचे कवी. ओके, तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा, न ची केळकर यांना कोणत्या नावाने ओळखले जाते? तर बघा, न ची केळकर यांना साहित्य सम्राट असे म्हणतात. तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 13 आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, ग त्र्य माडखोलकर यांना कोणत्या नावाने ओळखले जाते? तर बघा, त्यांना राजकीय कादंबरीकार असे म्हणतात. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 14 आहे बघा, शाहीर राम जोशी यांना कोणत्या नावाने ओळखले जाते? तर बघा, शाहीर राम जोशी यांना शाहिरांचा शाहीर असे म्हणतात. ओके, तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 15 आहे बघा, मराठी भाषेचे पाणी म्हणून कोणाला ओळखले जाते? तर महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना मराठी भाषेचे पाणिनी असे म्हणतात. चला पुढचा प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 16 आहे, नारायण मुरलीधर गुप्ते यांना कोणत्या नावाने ओळखले जाते? तर बघा, त्यांना बी या नावाने ओळखले जाते. चला पुढचा प्रश्न आहे बघा, राम गणेश गडकरी यांना कोणत्या नावाने ओळखले जाते? तर बघा, त्यांना गोविंदाग्रज आणि बाळकराम असे म्हणतात. ओके, तर बघा, त्यांना 2 नावे आहेत. तर गोविंदाग्रज आणि बाळकराम असे राम गणेश गडकरी यांची ओळख आहे, म्हणजेच त्यांची टोपण नावे आहेत. ओके, तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 18 आहे बघा, प्रल्हाद केशव अत्रे यांना कोणत्या नावाने ओळखले जाते? तर बघा, त्यांना केशवकुमार असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 19 आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, काशीनाथ हरी मोडक यांना कोणत्या नावाने ओळखले जाते? तर बघा, त्यांना माधवानुज असे म्हणतात. तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 20 आहे, विनायक जनार्दन करंदीकर यांना कोणत्या नावाने ओळखले जाते? तर बघा, त्यांना विनायक असे म्हणतात. ओके, तर लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 21 आहे बघा, मराठी भाषेचे शिवाजी म्हणून कोणाला ओळखले जाते? तर बघा, मराठी भाषेचे शिवाजी म्हणतात विष्णुशास्त्री चिपळूणकर यांना. तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. बघा, मराठी भाषेचे जॉन्सन म्हणून कोणाला ओळखले जाते? तर बघा, कृष्णशास्त्री चिपळूणकर यांना मराठी भाषेचे जॉन्सन असे म्हणतात. ओके, तर लक्षात ठेवा. दोन्ही प्रश्न महत्त्वाचे आहेत विद्यार्थी मित्रांनो, तर लक्षात ठेवा. ओके, तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 23 आहे बघा, आधुनिक मराठी काव्याचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर बघा, कृष्णाजी केशव दामले यांना म्हणजेच केशवसूत यांना आधुनिक मराठी काव्याचे जनक म्हणून ओळखले जाते. ओके, तर बघा,
कृष्णाजी केशव दामले म्हणजेच केशवसूत आहेत. तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 24 आहे बघा, मराठी नवकाव्याचे जनक व निसर्गप्रेमी म्हणून कोणाला ओळखले जाते? तर बघा याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो बाळ सीताराम मर्ढेकर. ओके, म्हणजेच BC मर्ढेकर असे त्यांना म्हणतात. ओके, तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 25 आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, आधुनिक मराठी कवितेच्या जननी म्हणून कोणाला ओळखले जाते? तर विद्यार्थी मित्रांनो बघा सावित्रीबाई फुले यांना आधुनिक मराठी कवितेच्या जननी म्हणून ओळखले जाते. ओके, त्यांना म्हणून आधुनिक मराठी कवितेच्या जननी असे म्हणतात. चला पुढचा प्रश्न आहे बघा. प्रश्न क्रमांक 26 बघा, शंकर काशीनाथ गर्गे यांना कोणत्या नावाने ओळखले जाते? तर बघा त्यांना दिवाकर असे म्हणतात. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 27 आहे बघा, माधव त्र्यंबक पटवर्धन यांना कोणत्या नावाने ओळखले जाते? तर बघा त्यांना म्हणतात माधव जुलियन. चला पुढचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 28 आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, दिनकर गंगाधर केळकर यांना कोणत्या नावाने ओळखले जाते? तर बघा त्यांना अज्ञातवासी असे म्हणतात. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 29 आहे बघा, आत्माराम रावजी देशपांडे यांना कोणत्या नावाने ओळखले जाते? तर बघा त्यांना अनिल असे म्हणतात. ओके, तर चला पुढचा प्रश्न आहे बघा. प्रश्न क्रमांक 30 बघा, कृष्णाजी केशव दामले यांना कोणत्या नावाने ओळखले जाते? तर महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो बघा त्यांना केशवसूत असे म्हणतात. ओके, केशवसूत म्हणजेच कृष्णाजी केशव दामले. चला पुढचा प्रश्न आहे बघा. प्रश्न क्रमांक 31 बघा, सौदागर नागनाथ गोरे यांना कोणत्या नावाने ओळखले जाते? तर बघा त्यांना काय म्हणतात? तर छोटा गंधर्व असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 32 आहे बघा, रघुनाथ चंदावरकर यांना कोणत्या नावाने ओळखले जाते? तर बघा त्यांना रघुनाथ पंडित असे म्हणतात. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 33 आहे बघा, हरिहर गुरुनाथ कुलकर्णी यांना कोणत्या नावाने ओळखले जाते? तर बघा हरिहर गुरुनाथ कुलकर्णी यांना कुंजविहारी असे म्हणतात. ओके, तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. दासोपंत दिगंबर देशपांडे यांना कोणत्या नावाने ओळखले जाते? तर बघा त्यांना दासोपंत असे म्हणतात. चला पुढचा प्रश्न आहे बघा. प्रश्न क्रमांक 35 बघूयात आपण. सेतू माधवराव पगडी यांना कोणत्या नावाने ओळखले जाते? तर बघा त्यांना कृष्णकुमार असे म्हणतात. ओके, तर लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 36 आहे बघा, नारायण वामन टिळक यांना कोणत्या नावाने ओळखले जाते? तर बघा त्यांना रेवरंड टिळक असे म्हणतात. आणि विद्यार्थी मित्रांनो बघा तुम्हाला जर व्हिडिओ नक्की आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, कारण की तुमच्या लाईक करण्याने हा व्हिडिओ इतर विद्यार्थ्यांपर्यंत नक्कीच पोहोचेल. ओके, प्रश्न क्रमांक 37 आहे बघा, माणिक शंकर गोडघाटे यांना कोणत्या नावाने ओळखले जाते? तर बघा माणिक शंकर गोडघाटे यांना ग्रेस या नावाने ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 38 आहे बघा, वसंत ना मंगळवेडेकर यांना कोणत्या नावाने ओळखले जाते? तर बघा त्यांना राजा मंगळवेडेकर असे म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो कवी साहित्यिक आणि त्यांची टोपण नावे पाहिलेली आहेत. तर शेवटी तुमच्यासाठी एक सराव प्रश्न असणार आहे. तर बघा प्रश्न आहे, मराठी भाषेचे पाणिनी म्हणून कोणाला ओळखले जाते? तर बघा याचे उत्तर तुम्ही कमेंट करून सांगायचे आहे. तर चला भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.